आपका स्वागत है सकारा न्यूज़ में। कल दिनांक 15/11/2024 को शाम में किसान चौक से लेकर खात रोड तक कांग्रेस कार्यकर्ता ने रैली निकाली, जिनमें खासदार प्रशांत पलोड़े, भंडारा जिला अध्यक्ष मोहन पंचभाई, विधानसभा उम्मीदवार पूजा गणेश ठोकर गजभिये और सभी कार्यकर्ता शामिल थे। भोपाळमध्ये स्पष्ट केल्यानंतर केवळ 8 दिवसामध्ये त्या लोकांना सत्तेमध्ये आणून भ्रष्ट सरकार स्थापित करण्याचं काम केलं। लोकांना वाटायला लागलं हे तेरे तिघाडी सरकार हे लोकांचे भला करेल, जनतेचा भला करेल, पण प्रत्यक्षामध्ये या तिघाडी सरकारने गुजरात चोरी सरकारने या गुजरातचे भला करण्याचं काम केलं। या राज्यातले उद्योगधंदे, या राज्यातले मोठे मोठे ऑफिसर त्या गुजरातला नेण्याचं काम केलं। ज्या नीटच्या परीक्षा असोत, टीईटीच्या परीक्षा असोत, त्याचे पेपर फुटीचे प्रकरण झालं आणि खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांना ते नुकसान केलं। ज्या कर्मचारी भरतीच्या पेपर जाहिराती काढल्या, या खाजगी कंपनीच्या कडून काढल्या, खाजगी कंपनीच्या कोणत्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतल्या, त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झाली आणि आमच्या युवकांना फ्रॉम निराश करण्याचं काम या बेईमान लोकांनी। अरे निवड कमिशन सरकारमध्ये या भागाचे एक आमदार आहेत, ते मागच्या 5 वर्षामध्ये राज्य केलं। आता 5 वर्षापासून राज्य करीत असताना निवड कमिशन खोरीच्या धंद्यात आहे की 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्याची किमया आहे, जे आमदार महोदय आहेत, आपण बघतोय खर्चाबाई भंडारा आपण करून ठेवलेले आहेत। तर दाण्यात कमिशन, रेंजित कमिशन, नौकर भरतीत कमिशन आणि ठेकेदारीमध्ये 30% कमिशन आणि ह्या खोकेबाज आमदारांना निव्वळ त्यांची पुरुषवंतीची किंवा फुवत नव्हती। आज हजारो कोटीची संपत्ती जमा करण्याचं काम ज्या लोकांनी केलं, तर अशा भ्रष्ट लोकांना त्यांची जागा जगवण्याची मतदारांची वेळ आलेली आहे। म्हणून पंतप्रधान मी विनंती करतो की भंडारा मतदारसंघ राज्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे। 3,73,000 मतदार आहेत, त्यापैकी 3,588 मतं ही महिलांची जास्त आहे आणि या महिलांना एक महत्त्वाचं स्थान देण्याकरता आमचे नेते राधाभाऊ पटेल यांनी पूजाताईसाठी एक सक्षम नेतृत्व, त्याची धाडस आहे, क्षमता आहे आणि या क्षमतावान शक्ती स्त्रीला एक नेतृत्व देण्याची संधी राधाभाऊंनी दिलेली आहे। म्हणून मी आपल्यास विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला फक्त पूजाताई ठाकरेंच्या पंजाब चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतात निवडून द्यायला अपेक्षा करतो।